इथे मी गाजर घेतलेले आहे 4. याचं बनवणार आहे आपण गाजरचं लोणचं. गाजर आपण शिलून घेऊ. शिलून स्वच्छ धुवून 2 पाण्यानं आणि नंतर मग त्याचे छान गाजरच्या दोन्ही साईडचा हा भाग दंडल्याने कापून टाकू आपण. आणि गाजर हे गोड असायला पाहिजे आणि कलरला असे लाल लाल असायला पाहिजे, नाहीतर कसं राहते ना ते थोडंसं कडवट लागते गाजर जर गोड नसलं तर. आता आपण याचे तुकडे करून घेऊ. असे कापून घ्यायचे. आपण हे कापून घेतले. आता याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर हे कोरडे करून घ्यायचे, म्हणजे त्यात पाणी आहे ना अजिबात राहिलेलं नाही पाहिजे, आणि ते एका कोरड्या कपड्यामध्ये घ्यायचे. धुवून कोरडे पुसून हे उन्हात अर्धा 1 तास मी सुकायला ठेवले होते. खूप छान सुकून झालेलं आहे. पाणी अजिबात नाही याच्यात. चला आता आपण करूया मसाला. मसाला तयार करण्यासाठी घेतलेला आहे आपण इथं जिरं, सोप आणि मेथी, कलंजी आणि हे मोहरीची डाळ आहे. याला असं भाजून नाही घ्यायचं आहे, फक्त थोडा कडकपणा यासाठी. आता आपण हे बारीक करून घेऊ. काय आहे मेथी, जिरं झालेलं आपलं भाजून. गॅस बंद करून घ्यायचे. झालेलं आपलं भाजून. गॅस बंद करून घ्यायचे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. मी बत्त्यातच करून घेते आणि जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला. ओबड धोबडच करून घेते. तयार झालंय आपलं बघा. खूप छान. आणि मेथीमुळे खूप वेगळीच चव येते त्याला. मी याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे. काश्मीरी मिरची पावडर वापरलेलं आहे मी याच्यात. हळद, मीठ, गरजेनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि जो आपण तयार केलेला मसाला होता तो मसाला टाकला. आता आपण टाकू याच्यात तेल आणि लिंबू. आणि तेल खूप जास्त गरम नाही होऊ द्यायचं, फक्त तेलाला वाफ आली पाहिजे. झालं, तेलाला वाफ आलेली आहे. आता फ्लेम बंद करून घेऊ आपण. एका लिंबाचा रस टाकून घेऊ आपण. तुम्ही जर मिरची पण टाकू शकता, कमी तिखटवाली मिरची. आता आपण याच्यात तेल टाकून घेऊ. तेल थोडं थंड होऊ द्यायचं, गरम नाही होत. आणि गरजेनुसार तेल टाकायचं, जितकं पाहिजे तितकंच टाकायचं. आणि याला असं छानपैकी फिरून घ्यायचं, म्हणजे मसाला पूर्ण लागला पाहिजे. तुम्हाला जर जास्त तेल लागायचं असेल तुम्ही टाकू शकता, तसं काही नाही.
तुम्हाला जर वर्षभर टिकवायसाठी असं लागत असेल हे गाजरचं लोणचं तर त्याला 1, 2, 4, 5 तास तरी उन्हामध्ये ठेवायचं. मग म्हणजे तेव्हा कसं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. तर लोणचं आपलं तयार झालं. तर आपलं गाजरचं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.